नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या NG अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो। या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय करत असतो तर आतापर्यंत झालेल्या ज्या काही TET परीक्षा आहेत या TET परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न जशाच्या तसे या ठिकाणी पाहत असतो। मग आजचा आपला विषय कोणता आहे तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे आणि याच्यामधलं आपलं प्रकरण 4 आहे, बालकांची वाढ आणि विकास। ठीक आहे, मग याच्या अगोदरचे प्रकरणावरचा प्रश्नसंच जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्हाला तो सुद्धा पाहून घ्यायचा आहे, कारण परीक्षेच्या दृष्टीने तो सुद्धा काय अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी परीक्षेमध्ये काय आतापर्यंत झालेले जे काही प्रश्न आहेत हे आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, बालकाच्या विकासाचा मस्तकानुवर्ती क्रम म्हणजे काय। आता काय विचारलं आपल्याला की बालकाच्या विकासाचा मस्तकानुवर्ती हा जो क्रम आहे हा क्रम म्हणजे काय असं विचारले। ऑप्शन दिलेत, केंद्राकडून टोकाकडे, पायाकडून डोक्याकडे, डोक्याकडून पायाकडे आणि हाताकडून बोटाकडे। आता बघा, जर तुम्ही अर्थव्यवस्थित समजून घेतलं या शब्दाचा मस्तकानुवर्ती, आता मस्तक म्हणजे काय तर मस्तक म्हणजे काय डोके, मग याचा क्रम काय होईल डोक्याकडून पायाकडे। ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात मस्तकानुवर्ती म्हणतात। ठीक आहे, हा कशाचा क्रम आहे तर हा बालकाच्या विकासाचा क्रम आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, विकासाच्या निश्चित दिशेच्या तत्वानुसार शरीराचा विकास प्रथम मेंदू किंवा डोक्याकडून सुरू होतो आणि खालच्या दिशेने म्हणजे पायाकडे जातो। मग लक्षात ठेवायचं, बालकाच्या विकासाचा जो काही निश्चित क्रम आहे त्याच्यानुसार विकासाची सुरुवात कुठून होते, प्रथम डोक्यापासून सुरू होते आणि नंतर शेवट कुठं होते पायाकडे होतं। म्हणजे विकास कसा होतो तर तो डोक्याकडून पायाकडे होतो, त्यालाच काय म्हणतात मस्तकानुवर्ती म्हणतात। ठीक आहे, काय म्हणतात मस्तकानुवर्ती म्हणतात, ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, याच्यावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक आपला 2 आहे। मग बघा, आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की वाढ आणि विकास याबाबत कोणते विधान सत्य आहे। आता आपल्याला वाढ आणि विकास या दोन गोष्टीबाबत कोणतं विधान सत्य आहे। आता सत्य म्हणजे कोणतं विधान तर कोणतं विधान बरोबर आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, वाढ ही गुणात्मक असते, विकास हा संख्यात्मक असतो। ठीक आहे, बघा, वाढ ही गुणात्मक असते, विकास हा संख्यात्मक असतो। त्याच्यानंतर बघा, वाढ ही मर्यादित असते तर विकास हा निरंतर असतो। दोन्ही प्रक्रिया परिपक्वतेनंतर थांबतात। मग या ठिकाणी योग्य विधान कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य विधान आहे। ठीक आहे, मग आता तुम्हाला बाकीचे विधान का चुकीचे आहेत हे पण समजून घेणं काय खूप महत्त्वाचं आहे। मग बघा, वाढ ही गुणात्मक असते का नाही, वाढ ही कशी असते, वाढ ही संख्यात्मक असते। गुणात्मक काय असतो, गुणात्मक विकास असतो, गुणात्मक विकास असतो आणि संख्यात्मक काय असते, संख्यात्मक वाढ असते। ठीक आहे, म्हणजे त्यांनी काय केलं या दोन्हीमध्ये उलट विचारलं आपल्याला। मग आपल्याला छोटा छोटा बदल ते करून देतात, म्हणून तुम्हाला बेसिक गोष्टी लक्षात ठेवायचे। विकास कसा असतो, विकास गुणात्मक असतो आणि वाढ कशी असते तर वाढ ही संख्यात्मक असते। ठीक आहे, म्हणजे वाढ आपल्याला काय करते ते मोजता येते। आता समजा उंची असेल तर आपण सेंटीमीटरमध्ये मोजतो, वजन असेल तर आपण वजन किलोमध्ये मोजतो, म्हणजे जी गोष्ट आपल्याला संख्येमध्ये मोजता येते त्याला काय म्हणतात संख्यात्मक म्हणतात। विकास आपल्याला मोजता येत नाही, मग विकास काय आहे गुणात्मक प्रक्रिया आहे। त्याच्यानंतर चौथं विधान काय दिलं होतं, दोन्ही प्रक्रिया परिपक्वतेनंतर थांबतात। इथं काय चुकीचं आहे, दोन्ही प्रक्रिया परिपक्वतेनंतर थांबत नाही, तर फक्त वाढ ही जी काही प्रक्रिया आहे ही वाढ प्रक्रिया काय होते परिपक्वतेनंतर थांबते, विकास थांबत नाही। विकास काय होतो माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत, जन्मापासून म्हणण्यापेक्षा गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत विकास काय असतो सतत चालू असतो, म्हणजे ही निरंतर चालणारी क्रिया आहे। ठीक आहे, मग थोडंसं स्पष्टीकरण बघा, वाढ ही शारीरिक बदलाशी संबंधित असून ती एक ठराविक वयानंतर थांबते। बघा, वाढ कशाशी संबंधित आहे तर वाढ ही शारीरिक बदलाशी संबंधित आहे आणि ती एका ठराविक वयानंतर काय होते थांबते, म्हणजे ज्यावेळेस परिपक्वता येते त्यावेळेस ती काय होते थांबते। परंतु विकास ही काय आहे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालणारी काय आहे निरंतर क्रिया आहे। ठीक आहे, दोन्ही मधला एवढा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्याच्यानंतर हे पण लक्षात ठेवायचे, वाढ कशी असते संख्यात्मक असते आणि विकास हा कसा असतो गुणात्मक असतो। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 3, बालकाच्या वाढीवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात जास्त परिणाम होतो। आतापर्यंत कमीत कमी 5 पेक्षा जास्त वेळेस हा प्रश्न विचारलाय। किती पेक्षा जास्त वेळेस, 5 परीक्षापेक्षा जास्त वेळेस, म्हणजे 13 पासून मला वाटतं की ते आता 13 वर्ष झालं, त्याच्यामध्ये 3-4 वर्षी परीक्षा झाली नव्हती
3-4 वर्षामध्ये काही वर्ष परीक्षा झाली नव्हती. मग बघा जसं परीक्षा 2015ला झाली नव्हती, त्याच्यानंतर 22ला झाली नव्हती, म्हणजे असे काही वर्ष आहेत की त्या वर्षी परीक्षा झाली नव्हती. मग या ठिकाणी बघा बालकाच्या वाढीवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात जास्त परिणाम होतो? अनुवंश आणि वातावरण आपल्याला पहिलंच ऑप्शन आहे आणि हेच आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, काही प्रश्नामध्ये अनुवंश आणि वातावरण शब्द दिला जातो आणि काही प्रश्नामध्ये वातावरण या शब्दालाच दुसरा एक शब्द दिला जातो, तो म्हणजे परिसर. ठीक आहे. मग तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. काय? वातावरण आणि परिसर हे काय समांतर शब्द आहेत किंवा समानार्थी शब्द आहेत, हे पण तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग वाढीवर बघा, वाढ आणि विकास ही काय? अनुवंश आणि वातावरण म्हणजेच काय? परिसर यांच्या आंतरक्रियेचं फळ आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, शॉर्टकटमध्ये स्पष्टीकरण देतोय, जास्त फापट पसारा नको आपल्याला. जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, ते आपण या ठिकाणी सगळं पाहतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 4 नंबर. संख्यात्मक बदल हे खालीलपैकी कशाचं वैशिष्ट्य आहे? बघा, संख्यात्मक बदल आपला बघा, आता प्रश्न कशा पद्धतीने रिपीट होतात बघा. आता आपल्याला इथं काय सांगितलं होतं बघा, या प्रश्नामध्ये बघा, यांच्यात कोणतं विधान चुकीचं आहे सांगितलं होतं. ठीक आहे. मग बघा इथं आपल्याला संख्यात्मक बदल दिला होता, लक्षात येतोय तुम्हाला? आणि त्याच घटकावरती आपल्याला काय झालंय, पुढे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला अभ्यास करत असताना काय करायचं आहे, तुम्ही फक्त झालेल्या प्रश्नपत्रिकेचं जर व्यवस्थित विश्लेषण केलं, म्हणजे आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यांचं जर तुम्ही व्यवस्थित विश्लेषण केलं तर तुम्ही टीईटी परीक्षा सहज पास होऊन जाता. ठीक आहे. कारण 2013 पासून टीईटी परीक्षा सुरू झाली. कधीपासून? 2013 पासून. 2013ला जो त्यांनी अभ्यासक्रम सांगितला होता, 2013ला जो अभ्यासक्रम सांगितला होता, आजपर्यंत सुद्धा काय आहे, तोच अभ्यासक्रम परीक्षेसाठी आहे. त्याच्यामुळे अभ्यासक्रम बदललेला नाही, परीक्षेचा दर्जा बदललेला नाही, परीक्षेची पातळी बदलली नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षा घेणारी एजन्सी सुद्धा बदलली नाही. म्हणजे 2013ला सुद्धा परीक्षा कोण घ्यायचं? परीक्षा परिषदच घ्यायची. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच परीक्षा घ्यायची. आणि आता सुद्धा परीक्षा कोण घेतं? तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच टीईटी परीक्षा ऑर्गनायझेशन करतं किंवा परीक्षा घेतं. ठीक आहे. मग जर काहीच बदललं नाही तर आपण तरी वेगळा अभ्यास का करायचा? जे आपल्याला आतापर्यंत विचारलंय तोच अभ्यास तुम्ही करा. ही परीक्षा पास होण्याची काय असणार आहे? महत्त्वाची गुरुकिल्ली असणार आहे. मग संख्यात्मक बदल हे कशाचं वैशिष्ट्य आहे? तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं. संख्यात्मक बदल कशाचं वैशिष्ट्य आहे? तर हे वाढीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे वाढ ही काय आहे? तर वाढ ही संख्यात्मक असते, बदल काय असतो? गुणात्मक असतो. मग बघा, वाढीमध्ये उंची, वजन, आकारमान यासारख्या भौतिक गोष्टीचा समावेश होतो, ज्या आपण आकड्यात मोजू शकतो. म्हणून त्याला काय म्हणतात? वाढीला संख्यात्मक बदल म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य असं आहे की ही तुमच्या महा टीईटी परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला यामध्ये 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. म्हणजे आतापर्यंत जेव्हापासून टीईटी परीक्षा चालू झाली तेव्हापासूनच्या सगळ्या प्रश्नपत्रिका. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टीईटी परीक्षा, पहिली टीईटी परीक्षा कोणत्या वर्षी झाली होती? 2013ला झाली होती. मग 13 पासून आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्या सगळ्यांची प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. आणि फक्त प्रश्नपत्रिकाच दिली जाईल का? तर नाही, या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तर सूची सहित दिल्या जातील. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आन्सर की सुद्धा दिली जाईल. म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारित बसण्याची गरज लागणार नाही. ठीक आहे. आता हे कोणत्या पेपरच्या प्रश्नपत्रिका दिल्या जातील? तर पेपर 1च्या दिल्या जातील, त्याचबरोबर पेपर 2च्या सुद्धा दिल्या जातील. म्हणजे दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेसोबत आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील? मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, त्याचबरोबर इतिहास, भूगोल, गणित, बुद्धिमत्ता या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की तुमचा परिसर अभ्यास असेल, समाजशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल, या विषयासाठी इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तक आहेत, या शालेय पुस्तकामधले आपल्याला भरपूर सारे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. मग तुम्हाला इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंतचा इतिहास असेल, 4थी पासून 8वी पर्यंतचा भूगोल,
4थी पासून 8वी पर्यंत राज्यशास्त्र, विज्ञान या सगळ्या विषयाच्या नोट्स सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिल्या जातील. मग तुम्ही जर एवढ्याच नोट्सचा अभ्यास करून जरी तुम्ही परीक्षा दिली तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त मार्क म्हणजे 100+ मार्क काय या ठिकाणी तुम्ही सहज परीक्षामध्ये घेऊ शकता. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो? तर याची किंमत फक्त आणि फक्त 200 रुपये आहे. मग हे 200 रुपये किंमत आहे, परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार तुम्हाला ही टेस्ट सिरीज किती रुपयाला भेटेल? जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला ऑफरनुसार फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपे नंबर आहे. त्याचबरोबर तुम्ही जर मला व्हॉट्सॲपला या नंबरवरती मेसेज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनरसुद्धा पाठवून दिलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं? सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे दुसऱ्याच व्यक्तीला चुकून जाण्याचा धोका त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून तुम्हाला स्कॅनरवरती पैसे पाठवायचे. ज्यांना स्कॅनर जमत नाही ते तुम्ही नंबरवरतीही पाठवू शकता, गुगल पे, फोनपेनी. पण शक्यतो तर कशावरती पैसे पाठवा? स्कॅनरवरती पैसे पाठवा. मग हे स्कॅनर तुम्हाला कुठं मिळेल? तर हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. मग याच्यावरती तुम्ही एक मेसेज करायचा की सर आम्हाला स्कॅनर टाका. तुम्हाला लगेच काय केलं जाईल? त्या ठिकाणी स्कॅनर पाठवून दिलं जाईल. मग तुम्हाला त्या स्कॅनरवरती काय करायचं आहे? 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवता त्याचा एक काय करायचा? पैसे पाठवल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे? तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण मटेरियल व्हॉट्सॲपवरतीच पाठवून दिलं जाईल. कशा स्वरूपामध्ये? तर हे PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच संपूर्ण मटेरियल त्या ठिकाणी काय केलं जाईल? पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5 आहे. काय विचारलं बघा? हरलोक यांच्या मते विकासाची टोळीची अवस्था कोणती? आता बघा, हरलोक काही ठिकाणी असते, काही ठिकाणी हरलॉक असते. मग दोन्ही शब्द एकच आहेत, हरलोक असो किंवा हरलॉक असो. ते काय होतं? इंग्लिशमध्ये शब्द एक असतात आणि ज्यावेळेस इंग्लिश शब्दाचं मराठी ट्रान्सलेटर केलं जातं त्यावेळेस त्याचा शब्द थोडा बदलू शकतो. पण हरलोक असो किंवा हरलॉक असो, ठीक आहे, दोन्ही व्यक्ती कोण आहेत? एकच आहेत. मग यांच्या मते विकासाची टोळीची अवस्था कोणती? कोणती अवस्था? टोळीची अवस्था कोणती? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. मग हरलोक यांच्या मते टोळीची अवस्था कोणती आहे? तर ती आहे उत्तर बाल्य अवस्था. कोणती अवस्था? उत्तर बाल्य अवस्था. मग बघा, उत्तर बाल्य अवस्थेमध्ये मुलामध्ये मित्रमैत्रिणींच्या गटात राहण्याची तीव्र ओढ निर्माण होते. ठीक आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं? टोळीची अवस्था म्हटलं जातं. मग उत्तर बाल्यावस्थेचा कालावधी कोणता असतो? हाही प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारलेला आहे. मग हा काय असतो? 6 ते 12 वर्ष असतो. ठीक आहे. दोन्ही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि हे कोणाच्या मते आहे? म्हणजे उत्तर अवस्थेला टोळीची अवस्था असं कोण म्हटलंय? हाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात. मग असं कोण म्हटलंय? तर हरलॉक म्हटलं आहे. ठीक आहे. म्हणजे एका प्रश्नामधून आपले काय कमीत कमी 3-4 प्रश्न या ठिकाणी कव्हर झाले पाहिजेत. आता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की हरलॉक यांनी उत्तर बाल्यावस्थेला टोळीची अवस्था का म्हटलं? विचारू शकतात. मग का म्हटलं? तर मुलामध्ये या वयामध्ये काय होतं? मित्रमैत्रिणींच्या गटामध्ये राहण्याची काय तीव्र ओढ निर्माण होत असते. म्हणून त्यांनी या अवस्थेला काय म्हटलं? टोळी अवस्था म्हटलं. ठीक आहे. लक्षात ठेवा, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न 6 नंबर. बालकाच्या शरीराच्या मध्य भागाकडून बाह्य भागाकडे होणाऱ्या विकासाला काय म्हणतात? बघा बरं का, कोणत्या भागाकडून? मध्य भागाकडून काय? बाह्य भागाकडे होणाऱ्या विकासाच्या वाक्याला काय म्हणतात? ऑप्शन बघा. मस्तकानुवर्ती. आपल्याला बघा अगोदर एक प्रश्न होता त्याच्यात दिलं होतं मस्तकानुवर्ती वाढ म्हणजे काय. ठीक आहे. मस्तकानुवर्ती वाढ म्हणजे काय? मग तुम्हाला सांगितलं होतं मी मस्तकानुवर्ती काय? डोक्याकडून पायाकडे. ठीक आहे. इथं काय सांगितलंय? शरीराच्या मध्य भागाकडून बाह्य भागाकडे. मग हा पर्याय कट होईल. इथं सांगितलंय अक्षानुवर्ती. इथं सांगितलं उभाक्रम, खंडित विकास. ह्या 2 विकासाच्या अवस्थाच नाहीत. ठीक आहे. बालकाच्या शरीराच्या विकासाच्या ह्या अवस्था नाहीत किंवा क्रम नाही. मग उत्तर आहे आपलं अक्षानुवर्ती. ठीक आहे. मग बघा, मध्य भागाकडून बाह्य भागाकडे होणाऱ्या विकासाला काय म्हणतात? अक्षानुवर्ती म्हणतात. आणि डोक्याकडून पायाकडे होणाऱ्याला काय म्हणतात? मस्तकानुवर्ती म्हणतात. बालकाचा विकास या 2 पद्धतीने होत असतो किंवा बालकाची वाढ या 2 पद्धतीने होत असते. ठीक आहे. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मग बघा, शरीराच्या मध्य अक्षाकडून म्हणजेच काय?
पाठीचा कणा किंवा केंद्राकडून टोकाकडे होणाऱ्या विकासाला काय म्हणतात? अक्षानुवर्ती म्हणतात. ठीक आहे, अक्षानुवर्ती क्रम म्हणतात. ठीक आहे, सोपं आहे, लक्ष ठेवायचं. मस्तकानुवर्ती आणि अक्षानुवर्ती या दोन्हीवरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. मग दोन्ही लक्षात ठेवायचं, सोपं आहे. मस्तक म्हटलं की डोक्यापासून सुरुवात करायची, डोक्यापासून पायापर्यंत. आणि अक्षानुवर्ती म्हणजे काय? शरीराच्या मधल्या भागापासून. अक्ष कुठं असतो? मधी असतो. मग मधल्या भागापासून बाजूला होणारी, म्हणजे समजा आता हा आहे, मग आता हाताची काय होईल? इथं हे होईल, खांदा बिंदा वाढ होईल आणि शेवटी बोटाची क्रिया होईल. म्हणजे बघा, माणूस काय करतो किंवा लहान बाळ आधी हात पूर्ण असा हलवायला शिकतं. ठीक आहे, अशी हाताची हालचाल करायला शिकतं आणि नंतर काय करतं? या बोटांचा वापर करायला शिकतं. मग आता या बोटामध्ये ते एखादी वस्तू पकडायला शिकतं. मग त्यालाच काय म्हणतो आपण? कसा विकास? तर अक्षानुवर्ती विकास म्हणतो. असं होत नाही की आधी तो बोट हलवतो, बोटाने वस्तू उकडतो आणि मग हात हलवतो. आधी काय होणार? तो हात हलवायला शिकतो आणि नंतर काय करतो? बोटाने वस्तू पकडायला शिकतो. हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 7, विराम काळ हा कोणत्या विकास अवस्थेशी संबंधित आहे? कोणता काळ? विराम काळ हा कोणत्या विकास अवस्थेशी संबंधित आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं. ऑप्शन दिलेत: अर्भकावस्था, पूर्व बाल्यावस्था आणि उत्तर बाल्यावस्था आणि कुमारावस्था. मग याचं योग्य उत्तर आहे उत्तर बाल्यावस्था. मग याला का विराम काळ म्हटलं जातं हाही प्रश्न आपल्याला विचारू शकतात की नाही? तर या काळामध्ये पहा, लैंगिक ऊर्जेचा विकास सुप्त स्वरूपामध्ये काय असतो, म्हणून याला काय म्हणतात? विराम काळ म्हणतात. ठीक आहे, लक्षात असू द्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 8 आहे, कुमार अवस्थेतील मुलामध्ये आढळणारी नायक पूजा ही प्रवृत्ती कोणत्या विकासाचा भाग आहे? कोणती पूजा? नायक पूजा. म्हणजे व्यक्ती काय करतो? एखाद्या व्यक्तीला आयडॉल मानतो. मग तो अभिनेता असेल, राजकारणी असेल, एखादा खेळाडू असेल, याला काय करतो? आयकॉन मानायला सुरुवात करतो. मग त्यालाच काय म्हणतात? नायक पूजा किंवा हिरो वर्शिप म्हणतात. ठीक आहे, मग ते कोणत्या विकासाचा भाग आहे? तर हा सामाजिक विकासाचा भाग आहे. मग आपल्याला इथं सामाजिक आणि भावनिक दोन्ही ऑप्शन दिलेत, म्हटलं आपलं हे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. मग हे कोणत्या अवस्थेमध्ये व्यक्ती नायक पूजा करायला लागतो हाही प्रश्न विचारला जातो आपल्याला. मग कोणत्या अवस्थेमध्ये व्यक्ती नायक पूजा करायला जातो किंवा लागतो मुलं? तर ही कुमार अवस्थेमध्ये. कुमार अवस्थेचा कालावधी किती किंवा वय किती आहे हे पण आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. 12 ते किती वर्ष? 18 वर्ष किंवा 19 वर्ष. ठीक आहे, तुम्हाला जसा पर्याय असेल तसं उत्तर द्यायचं आहे. 12 ते 18 असला तर 12 ते 18 लिहा, 12 ते 19 असलं तर 12 ते 19 लिहा. ठीक आहे, मग एखाद्या व्यक्तीला काय करतो? व्यक्ती आदर्श म्हणून त्याचं अनुकरण करतात. हे कशाचा भाग आहे? हे भावनिक ओळखीचा भाग आहे. मग सामाजिक व भावनिक ओळख हा आपल्याला पर्याय होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न 9 नंबर, गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिलाय? कोणी? गेसेल यांनी. कशाची संकल्पना मांडताना? विकासाची संकल्पना मांडताना. मग कशावरती त्याने अधिक भर दिलाय? तर त्याने परिपक्वतेवरती अधिक भर दिलाय. ठीक आहे, मग बघा, गेसेल यांच्या मते जोपर्यंत शरीर अंतर्गतरित्या परिपक्व होत नाही तोपर्यंत बाह्य प्रशिक्षणाची फारसा उपयोग होत नाही. ठीक आहे, म्हणजे शरीर कसं पाहिजे? अंतर्गतरित्या परिपक्व झालं पाहिजे, तेव्हा काय? आणि जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत बाह्य परीक्षणाचा उपयोग होत नाही. ठीक आहे, म्हणजे समजा आता मला एखादा खेळ खेळायचा आहे. आता समजा मला वेट लिफ्टिंग करायची. काय करायची? वेट लिफ्टिंग. मग मी डायरेक्ट प्रशिक्षण घ्यायचं का वेट लिफ्टिंग करायची? असं पकडायचं आणि ते असं वजन उचलायचं. माझे हे हाडकं काय होतील? मोडून जातील, बरगाड्या सुद्धा बाहेर निघतील. मग मला आधी काय करावं लागेल? व्यायाम करावं लागेल, शरीरामध्ये तेवढी कॅपॅसिटी आणावं लागेल, म्हणजे परिपक्वता आणावं लागेल शरीरामध्ये. आणि नंतर मला काय करावं लागेल? मग प्रशिक्षण करावं लागेल किंवा वेट कसं पकडायचं, ग्रीप कशी धरायची, कसं उचलायचं. म्हणजे हे कोणी सांगितलं? गेसेल यांनी मांडलं. कशाची संकल्पना मांडली यांनी? विकासाची संकल्पना मांडली. आणि कशाला, कोणत्या गोष्टीवर त्याने अधिक भर दिला? तर परिपक्वता या गोष्टीवरती त्यांनी अधिक भर दिला आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाय, आतापर्यंत तुम्ही जवळपास आपला 19 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. 19 मिनिटं तुम्ही व्हिडिओ पाहिलाय, याचा अर्थ तुम्हाला काय झालाय? व्हिडिओ आवडलाय. ठीक आहे, मग मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर प्लीज काय करा? एक व्हिडिओला लाईक करत चला. लाईक करणं कसं आहे? मोफत आहे. कसं आहे? मोफत. आणि त्याच्यासाठी वेळ किती लागेल तुमचा? 1 सेकंद. तुम्हाला नुसतं काय करायचं? ते अंगठ्यासारखं बोर्ड दिसतं, त्याच्यावरती नुसतं क्लिक करायचं, झालं लाईक. मग एक लाईक करा. लाईक केल्यामुळे काय होतं? मला काय पैसे भेटत नाहीत, पण मला एक समाधान मिळतं की बाबा एवढ्या लोकांनी आपला व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामधल्या इतक्या लोकांना आपला व्हिडिओ काय झाला? आवडला. आणि जेव्हा आपल्याला समाधान मिळतं तेव्हा नवीन नवीन व्हिडिओ करण्याची, नवीन नवीन लेक्चर करण्याची आपल्याला काय होती? मग उत्साह निर्माण होतो, आतुरता वाढते. ठीक आहे, म्हणून कृपया एक लाईक करत चला. ठीक आहे, बघूया प्रश्न.
वाढीची प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या वयात प्रामुख्याने थांबते? काय सांगितलंय? वाढीची जी प्रक्रिया आहे ही काय होती, कोणत्या वयामध्ये थांबते असं विचारलंय. मग 6 ते 8 वर्ष, 10 ते 12 वर्ष, 18 ते 21 वर्ष आणि 40 ते 45 वर्ष. आता या ठिकाणी हा प्रश्न असा होता ज्याचा अभ्यास जरी नसता तरी त्याने उत्तर दिलं असतं. वाढीची प्रक्रिया कुठे थांबते? बघा 6 ते 8 वर्षामध्ये वाढ थांबणार आहे का? 6 ते 8 वर्षामध्ये वाढ थांबली असती तर सगळे मुलं काय असते, एवढालेच असते, म्हणजे इतकीच उंची झाली असते यांची, म्हणजे माझ्या हातापासून एवढी आहे, तुम्ही म्हणता खाली जमिनीपासून एवढी. ठीक आहे, लक्षात घ्या. मग इथं थांबत नाही तर वाढ कुठं थांबते? 18 ते 21 वर्षामध्ये थांबते. ठीक आहे. मग बघा मानवी उंची आणि हाडाची वाढ साधारणपणे कोणत्या टप्प्यापर्यंत किंवा कोणत्या वर्षापर्यंत वाढते? तर ती 18 ते 21 वर्षापर्यंत वाढते. ठीक आहे, म्हणजे 18 ते 21 वर्षापर्यंत माणसाची उंची वाढते, तिच्या नंतर काय होते, ती थांबते. एकदा परिपक्वता आली की वाढ काय होते, थांबते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर, शैशवावस्था बेबीहूड हा काळ खालीलपैकी कोणता मानला जातो? मग शैशवावस्था जी आहे हा काळ कोणता मानला जातो? तर हा जन्म ते 2 वर्षे मानला जातो आणि काही शास्त्रज्ञांच्या मते हा काल 2 आठवडे ते 2 वर्षे मानला जातो. ठीक आहे, तुम्हाला जसा काही पर्याय असेल तसं तुम्हाला उत्तर लिहायचे. तुमच्या अभ्यासामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये काय पाहिजे? लवचिकता पाहिजे. काय पाहिजे? लवचिकता पाहिजे. का लवचिकता पाहिजे? तर मानसशास्त्राचे जे काही पुस्तक आहेत हे वेगवेगळ्या लेखकांची वेगवेगळी पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत आणि वेगवेगळ्या शास्त्रज्ञाचं काय आहे, वेगवेगळं मत आहे. वेगवेगळ्या शास्त्रज्ञाचं काय आहे, वेगवेगळं मत आहे. म्हणून ह्या ज्या बालविकासाच्या किंवा बालकाच्या वाढीच्या ज्या काही अवस्था आहेत ह्याच्या वयामध्ये तुम्हाला काय होतं, डिफरन्स होतो. ठीक आहे. मग एखाद्या पुस्तकामध्ये हे दिलेलं असू शकतं, दुसऱ्या पुस्तकामध्ये वेगळं दिलेलं असू शकतं, त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात घाबरायचं नाही. तुमच्या अभ्यासामध्ये थोडीफार लवचिकता ठेवायची आहे आणि जसा पर्याय असेल तसं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. पुढचा 12 नंबर, खालीलपैकी कोणते विधान वाढीसाठी लागू पडत नाही? आता काय विचारलंय? खालीलपैकी कोणतं विधान वाढीसाठी लागू पडत नाही असं विचारले. बघूया. मग वाढ संख्यात्मक असते. बघा पुन्हा प्रश्न आहे, वाढ संख्यात्मक असते का गुणात्मक असते? आता पण आपल्याला 4 प्रश्नामध्ये येऊन गेले आणि आपले प्रश्न कितवा चालू आहे? 12वा चालू आहे. बघा, म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, प्रश्न जशाच्या तसा तुम्हाला रिपीट होत नाही. प्रश्न तुम्हाला रिपीट होतो पण कसा, त्याच घटकावर प्रश्न रिपीट होतो. त्याच्यामध्ये काय होतं, थोडाफार काहीतरी बदल होतो. घटकावरतीच प्रश्न विचारला जातो पण कसा विचारला जातो, काहीतरी बदल करून प्रश्न विचारला जातो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, काहीतरी त्याच्या प्रश्नाला मॉडिफाय केलं जातं. मग वाढ कशी असते? संख्यात्मक असते. बरोबर आहे. वाढ विकास घडवून आणतेच लावलंय पुढे. बरं ठीक आहे, बघूया. वाढीला मर्यादा असते. बरोबर आहे. एकदा शारीरिक परिपक्वता आली की त्याच्या पुढे वाढ होत नाही. मग हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. याला आपण थोडा वेळ होल्डला ठेवतोय. पुढे बघू. वाढ मोजता येते. बरोबर आहे, आपण पाहिलं वाढ काय होते, आपल्याला मोजता येते. मग हे विधान बरोबर आहे. मग चुकीचं विधान कोणतं आहे? हे विधान चुकीचं आहे. मग वाढ विकास घडवून आणतेच असं नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीची शारीरिक वाढ जरी झाली तरी त्याचा विकास होईल असं नाही. आता विकास कसा असतो? विकास बौद्धिक असतो, मानसिक असतो, भावनिक असतो, सामाजिक असतो. मग एखाद्या व्यक्तीची वाढ झाली म्हणजे त्याची बौद्धिक विकास झाला असं होत नाही, त्याचा मानसिक विकास झाला असं होत नाही, किंवा त्याचा सामाजिक. काही व्यक्ती बघा पुस्तकामध्ये खूप हुशार असतात पण त्यांचा सामाजिक विकास झालेला नसतो. म्हणजे त्यांना कोणत्या व्यक्तीला काय बोलावं, पुढं काय बोलावं याचं भान नसतं. काहींचा भावनिक विकास झालेला नसतो. म्हणजे एक सुखात बी त्यांना आनंदात येत नाही आणि दुःखामध्ये सुद्धा. आता बघा मध्ये एक आत्ताचा व्हिडिओ आलता, नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर ते 2 विद्यार्थी टॉपर आले होते, भारतामधून टॉपर आले होते, पण त्यांना त्यांचं सुख म्हणजे जे काय आनंद आहे तो त्यांना व्यवस्थित साजरा करता येत नव्हता. का करता येत नव्हता? तर त्यांच्या अभ्यासाच्या गडबडीत म्हणा किंवा त्यांच्या मागे जे अभ्यासाचा फोर्स लावला होता की हे करायचंय तुला, हे करायचंय, त्या फोर्समध्ये त्यांचा कुठंतरी भावनिक विकास काय झाला, थांबला किंवा कमी झाला म्हणावं लागेल. मग त्यांना आनंद, दुःख, सुख ह्या संकल्पना काय झाल्या, थोड्याशा त्यांच्या मागं पडल्या. बरं ठीक आहे. मग काही व्यक्ती बघा खूप हळवे असतात, तिकडं तिसऱ्या व्यक्तीला काही लागलं तरी यांच्या डोळ्याला इकडं पाणी येतं. मालिका टीव्ही चालू असली तरी इकडं रडते. का? तर ते जास्त भावनिक असतात. आणि काही काय असतात, समोर एखादा तरफडत पडला ना, ॲक्सिडेंट झाला, एखादा पडला तर हे त्याला पाणी देणार नाही, त्याला उचलणार नाहीत, त्याची शूटिंग काढतील. का? तर हे भावनिक विकासाचा प्रश्न आहे. ठीक आहे. मग वाढ झाली म्हणजेच विकास घडून येतो असं होत नाही. वाढ आणि विकास काय वेगवेगळ्या संकल्पना आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 13, बालकामध्ये स्वची जाणीव कोणत्या अवस्थेत निर्माण होऊ लागते? बघा आता बघ प्रश्न व्यवस्थित वाचायचा. स्वची जाणीव कोणत्या अवस्थेमध्ये असते असं नाही विचारलं त्यांनी, कोणत्या अवस्थेत निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याला कळायला लागतंय की बाबा हे माझं आहे, हे माझं आहे, ही वस्तू माझी आहे, हे स्वची जाणीव होऊ लागते असं विचारले. मग हे कुठून होऊ लागते?
तर ही शैशव अवस्थेमध्येच होऊ लागते. ठीक आहे. ज्यावेळेस सरासरी म्हणतात की वय मुलगा 1.5 वर्षाचा म्हणजे 18 महिन्याचा झाला, 1.5 वर्षाचा म्हणजे किती महिन्याचा, 18 महिन्याचा झाला की त्याला कळायला लागतं की बाबा ही माझी वस्तू आहे, हे माझे जवळचे आहेत, म्हणजे असं त्याला कळायला लागतं. मग त्याला स्वच्छ जाणीव निर्माण व्हायला लागते. ठीक आहे. आणि मग एकदा का ही स्वच्छ जाणीव निर्माण झाली तर मरेपर्यंत ही जाणीव काय सुटत नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. पूर्व बाल्यावस्था या काळाला काय संबोधले जाते? पूर्व बाल्यावस्था हा जो काळ आहे याला काय संबोधले जाते असं विचारले बघा. मग टोळीपूर्व अवस्था, स्वावलंबन अवस्था, टोळीची अवस्था, विराम काळ. मग याला टोळीपूर्व अवस्था संबोधले जातं. बघा, टोळीपूर्व अवस्थेवरती किंवा टोळीच्या अवस्थेवरती सुद्धा आपल्याला 4-5 प्रश्न आले. आजच्या लेक्चरमध्ये 4-5 प्रश्न आलेत आणि कालचं जे आपलं याच्या अगोदर घेतलेलं होतं आपण परवा दिवशी 3रं लेक्चर बालविकास, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या टोळीपूर्व अवस्थेवरती प्रश्न होते. म्हणजे इथं बालकाच्या विकासाच्या ज्या काही अवस्था आहेत ना याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग ह्या तुम्हाला तोंडपाठ ठेवायच्यात. तुम्हाला नुसतं वय तोंडपाठ नाही ठेवायचं की समजा आता पूर्व बाल्य अवस्था म्हटलं की तुमच्याकडलं की डोळ्यासमोर आला असेल 2 ते 6 वर्ष, हे नाही लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काय काय घडतंय, त्याचा विकास काय होतोय, त्या अवस्थेला कोणती अवस्था म्हटलं, हे तुम्हाला बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. मग पूर्व बाल्यावस्थेला काय म्हटलं जातं? टोळीपूर्व अवस्था म्हटलं जातं. मग टोळी अवस्था कोणाला म्हटलं जातं? टोळीची अवस्था, तर हे उत्तर बाल्य अवस्थेला म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे हा अभ्यास तुम्हाला काय करता आला पाहिजे, एकमेकावरती डिपेंड करता आला पाहिजे. ठीक आहे. मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे ज्याची आपल्याला खूप दिवसापासून उत्सुकता होती. असा आपला महा TET 2026 साठीचा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी लॉन्च झालेला आहे, म्हणजेच चालू झालेला आहे. मग अतिशय महत्त्वाचा असा हा कोर्स असणार आहे. मग या कोर्समध्ये तुम्हाला कोणते विषय शिकवले जातील, तर यामध्ये तुम्हाला महा TET साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असणारे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हे 2 अतिशय महत्त्वाचे विषय आपल्या या कोर्समध्ये असतील. कोर्सचं स्वरूप काय असणार आहे, तर हा आपला रेकॉर्डेड स्वरूपाचा आपला कोर्स असणार आहे. मग या कोर्समध्ये आपण या 2 विषयाचीच निवड का केली, तर तुम्हाला माहिती आहे महा TET परीक्षेमध्ये तुम्हाला पास करण्यासाठी किंवा यशाची गुरुकिल्ली असणारे 2 महत्त्वाचे विषय आहेत. ते 2 विषय कोणते आहेत की एक आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि दुसरा आहे मराठी व्याकरण. ठीक आहे. मग हे तुमचा कुठलाही पेपर असू द्या, बघा तुमचा पेपर 1 असू द्या त्याला बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण आहे, किंवा तुमचा पेपर 2 असू द्या त्याला सुद्धा काय आहे, बालमानसशास्त्र आणि मराठी व्याकरण आहे. ठीक आहे. म्हणजे दोन्ही पेपरसाठी एकच किंवा कॉमन असणारा विषय आहे हा दोन्ही विषय. तुमचा कुठलाही पेपर असू द्या, तुमची हिंदी लँग्वेज असू द्या, मराठी लँग्वेज असू द्या, समाजशास्त्र असू द्या, गणित विज्ञान असू द्या, पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, दोन्ही पेपरला काय आहेत हे प्रश्न किंवा हे विषय काय आहेत, अनिवार्य आहेत. म्हणजे कंपल्सरी विषय आहेत. हे दोन्ही विषय काय आहेत, कंपल्सरी आहेत. याला काही ऑप्शन नाही. हे विषय तुम्हाला परीक्षेमध्ये 100% असतात म्हणजे असतातच. ठीक आहे. मग तुमचा कुठलाही पेपर असू द्या, कुठल्याही माध्यमाचा असू द्या, पेपर 1 असू, पेपर 2 असू, माध्यम हिंदी असू, माध्यम इंग्रजी असू, माध्यम मराठी असू, पेपर 2 मध्ये तुमचा गणित विज्ञान असू किंवा समाजशास्त्र असू, तुम्हाला हे 2 विषय काय आहेत, 100% आहेत. मग कोणते 2 विषय, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण. म्हणून आपण या 2 विषयाचाच काय केलेला आपल्या कोर्समध्ये समावेश केलेला आहे. ठीक आहे. मग कोर्समध्ये तुम्हाला या 2 विषय किती मार्काला आहेत, 60 मार्काला आहेत. तर 60 पैकी आपण काय करतो या ठिकाणी तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्काची काय करतोय, गॅरंटी देतोय किंवा हमी देतोय. आता या ठिकाणी आपण तुम्हाला कोर्समध्ये काय काय भेटेल बघा. तर कोर्समध्ये काय असणार आहेत, संपूर्ण प्रकरण वाईज लेक्चर असतील बघा. ठीक आहे. संपूर्ण प्रकरण वाईज काय होईल, लेक्चर होईल. त्याच्यानंतर त्या प्रकरणावरती आतापर्यंत विचारलेले सगळे प्रश्नाचं सुद्धा तुम्हाला तिथं माहिती दिली जाईल की समजा हे प्रकरण आहे, तर या प्रकरणावरती आतापर्यंत परीक्षेमध्ये काय काय विचारलं, म्हणजे अगोदर प्रकरण शिकवलं जाईल, नंतर त्याच्यावरती विचारलेले प्रश्न स्वीकारले जातील, त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स दिल्या जातील या प्रकरणावरच्या. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक प्रकरणावरती प्रकरण वाईज टेस्ट सुद्धा त्यामध्ये दिली जाईल. काय दिली जाईल, टेस्ट सुद्धा त्यामध्ये. ॲप्लिकेशनमध्ये टेस्ट असेल, वेळ लावून टाईम लावून तुम्ही काय करू शकता, प्रत्येक प्रकरणाची टेस्ट लावू शकता, सोडवू शकता. टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला लगेच क्लिक केलं की कळतंय आपण किती प्रश्न सोडवले, किती प्रश्न बरोबर आले आणि किती वेळात प्रश्न सोडवले. ठीक आहे. मग हा अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे. तुम्ही जर हा कोर्स केला तर तुम्हाला 60 पैकी 50 म्हणतोय मी, पण तुम्हाला कमीत कमी आहे का या ठिकाणी 55 मार्क 100% पडतील. ठीक आहे. 60 पैकी किती मार्क 100% पडतील, 55. मग याची किंमत किती आहे मित्रांनो, तर फक्त आणि फक्त 2 विषयाची आपण 1000 रुपये किंमत ठेवलेली आहे. किती किंमत ठेवली, 1000 रुपये. पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्याच्या मागणीस्तव, शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे.
मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर हा काय होणार आहे, पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी आज काय असणार आहे, कोर्समध्ये तुम्हाला ऑफर असणार आहे फक्त आणि फक्त 499 रुपयाची. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, 499 ही काय कोर्सची आपली फी आहे आणि आपलं जे ॲप्लिकेशन आहे त्यांचे आणि इतर चार्जेस मी तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनमध्ये किती पेमेंट करावं लागतं, 523 रुपये पेमेंट करावं लागतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बरेच जण लगेच मला फोन करतात, सर तुम्ही तर म्हटले 499 पण इथे तर 523 दाखवते, तर काय तुम्हाला ते प्लॅटफॉर्म फीस आहे, त्याच्यामध्ये इंटरनेट चार्जेस आहे, GST आहे, हे सगळे मिळून काय होतात, हे वरचे 23 रुपये ॲड होतात त्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं 523 रुपये पेमेंट त्या ठिकाणी करावं लागेल. मग हा कोर्स किंवा बॅच तुम्ही कुठं जॉईन करू शकता, तर आपलं ॲप्लिकेशन आहे NG क्लासेस या नावाने काय आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. पेमेंट केलं की तुम्ही आपल्या कोर्सला काय होत आहे, आपोआप त्या ठिकाणी जॉईन होत आहे. ठीक आहे. मग तुम्हाला ॲप्लिकेशन एक तर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सॲपला मेसेज जरी केला की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, नुसता लिंक असा जरी मेसेज केला तरी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती आपल्या ॲप्लिकेशनची लिंक पाठवून दिली जाईल. आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. ठीक आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, लिंक मेसेज करायचा आहे, तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवून दिली जाईल किंवा तुम्ही प्ले स्टोअरला डायरेक्ट जाऊन NG क्लासेस सर्च जरी केलं तर तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 15 नंबर, विकासाचे सामान्याकडून विशिष्टाकडे हे तत्व काय दर्शवते. बघा आता विकासाचं सामान्याकडून विशिष्टाकडे हे जे तत्व आहे हे काय दर्शवते असं सांगितलंय. मग बाळ आधी बोटांनी वस्तू पकडते, बाळ आधी फक्त रडते, बाळ आधी पूर्ण हाताचा वापर करते, यापैकी नाही. मग आता या ठिकाणी उत्तर काय असणार आपलं, सामान्याकडून विशिष्टाकडे हे तत्व काय दाखवते, तर बाळ आधी काय करतंय, पूर्ण हाताचा वापर करते. बाळ आधी काय करतंय, पूर्ण हाताचा वापर करते आणि नंतर काय करते, मग बोटांनी एखादी वस्तू उचलते. आधी कशाचा वापर करते, पूर्ण हाताचा. मी आता मागेही तुम्हाला याचं स्पष्टीकरण दिलं होतं मागच्या प्रश्नामध्ये. ठीक आहे. आणि नंतर काय करतंय, बोटांनी वस्तू टिकते. मग हे काय कोणतं तत्व आहे, सामान्याकडून विशिष्टाकडे आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 16 नंबर, कुमार अवस्थेला वादळ आणि तणावाची अवस्था असं कोणी म्हटलंय. बघा काय सांगितलंय की बाबा कुमार अवस्थेला वादळ आणि तणावाची अवस्था असं कोणी म्हटलंय, तर मग हे कोणी म्हटलंय, स्टॅनली हॉल यांनी म्हटलंय. ठीक आहे. कोणी म्हटलंय, स्टॅनली हॉल. आता दुसरा प्रश्न आपल्याला असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की कुमार अवस्थेला वादळ आणि तणावाची अवस्था असं स्टॅनली हॉल यांनी का म्हटलं, तर या अवस्थेतील तीव्र शारीरिक आणि भावनिक बदलामुळे. कशामुळे म्हटलं त्यांनी याला, तर या अवस्थेमध्ये काय असतात, तीव्र असे शारीरिक आणि भावनिक बदल घडून येत असतात, म्हणून त्याला काय म्हटलंय, वादळ आणि तणावाची अवस्था. काय, स्टॉर्म अँड ट्रेस. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. कुणी म्हटलंय, स्टॅनली हॉल. कोणत्या अवस्थेला म्हटलं असाही प्रश्न विचारू शकतो की नाही, की स्टॅनली हॉल यांनी खालीलपैकी कोणत्या विकासाच्या अवस्थेला वादळ आणि तणावाची अवस्था असं म्हटलंय. मग कोणत्या अवस्थेला, कुमार अवस्थेला. मग कुमार अवस्थेचा कालावधी कोणता असतो हे तर तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. कोणता असतो, 12 ते 18 वर्ष किंवा 19 वर्ष. ठीक आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, अणुवंश आणि वातावरण यांच्यातील नाते काय. बघा आता हे अनुवंश आणि वातावरण म्हणजेच अनुवंश आणि परिसर याच्यावरती तुम्हाला मी काय सांगतो, तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये आतापर्यंत जेवढे पेपर झाले ना त्या प्रत्येक पेपरमध्ये या दोन गोष्टीवरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग अनुवंश आणि वातावरण यांचं नातं काय आहे, तर अनुवंश गुणिले वातावरण. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. बरोबर काय आहे, विकास आहे. मग विकास हा काय आहे, अनुवंश आणि वातावरण यांचा काय आहे, गुणाकार आहे. आणि असं कोण म्हटलेलं आहे हे पण लक्षात ठेवा. कोण म्हटलेलं आहे, वुडवर्थ म्हटलेलं आहे. कोण, वुडवर्थ. वुडवर्थने मानवी वर्तनाचं एक सूत्र दिलेलं आहे, SOR. हे पण लक्षात ठेवायचं. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर, आत्मसातीकरण म्हणजे काय. मग आत्मसातीकरण म्हणजेच काय, जुन्या ज्ञानात नवीन माहिती मिळवणे. काय, जुन्या ज्ञानामध्ये नवीन माहिती मिळवणे. ठीक आहे. मग बघा, अस्तित्वात असलेल्या मानसिक रचनेत नवीन अनुभवांचा समावेश करणे म्हणजे काय, आत्मसात्मीकरण. ठीक आहे. आत्मसातीकरण. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट आत्मसात करणे. ठीक आहे. 19 नंबर, मुले ही प्रौढांची छोटी आवृत्ती नसतात हे कोणत्या शास्त्रज्ञाने ठामपणे मानले. बघा, मुले ही प्रौढांची छोटी आवृत्ती नसतात असं कोणत्या शास्त्रज्ञाचं मत आहे असं विचारले. मग कोणाचं मत आहे, तर हे जीन पियाजेचं मत आहे. बघा, याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ घेतला होता, त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो की मुले ही काय असतात, प्रौढांची छोटी आवृत्ती असतात असं शिकलो होतो. पण इथं काय सांगितलंय, मुले ही छोटांची आवृत्ती नसतात असं सांगितलं. ठीक आहे. मग लक्षात घ्या, प्रत्येक शास्त्रज्ञाचं काय वेगवेगळं मत आहे. हे काय असं ठराविक वाक्य नाही.
की हे असंच आहे म्हणून, त्याला आपण काय म्हणतो किंवा वैश्विक सत्य नाही, हे काय आहेत ज्याचं त्याचं मत आहे. आता हे GNPIचे काय म्हणतोय, मुलं ही प्रौढांची छोटी आवृत्ती नाहीत. दुसरा एखादा शास्त्रज्ञ असेल तो काय म्हणून, मुलं ही प्रौढांची काय असतात, छोटी आवृत्ती असतात. म्हणजे जसं आत्म्याचं पाहिलं आपण, मानसशास्त्राचं पाहिलं बघा. मानसशास्त्र काय होतं, सुरुवातीला आत्म्याचं शास्त्र होतं, नंतर ते कशाचं शास्त्र झालं, मनाचं झालं, नंतर कशाचं झालं, अवबोधाचं झालं. ठीक आहे. आणि आता शेवटी कशाचं आहे, वर्तनाचं आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळे शास्त्रज्ञ होऊन गेले की कुणी याला मानसशास्त्राला आत्मा म्हटलं, कुणी याला काय म्हटलं, मन म्हटलं, कुणी याला अवबोध म्हणलं, आणि सगळ्यात शेवटी वॉटसन आला आणि तो म्हटलं हे तुमचं सगळं दुकान बाजूला राहू द्या, मानवी वर्तनाचं शास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्र. म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला, ह्या ज्या त्या शास्त्रज्ञाची मतं आहेत त्याच्यामध्ये काय मग मतभिन्नता असू शकते. व्यक्ती तेवढ्या काय असतात, प्रवृत्ती असतात. मग जेवढे शास्त्रज्ञ असतील तेवढे त्यांचे विचार काय असतील, वेगवेगळे असतील. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, मुलं ही प्रौढांची छोटी आवृत्ती नसतात असं कोण म्हटलंय, GNPIचे म्हटलंय. ठीक आहे. पुढे जाऊया. आपला प्रश्न क्रमांक 20, विकासावर परिणाम करणारा आहार हा कोणता घटक आहे. आता कालचं जे आपलं प्रकरण होतं बालकाचा विकास, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं विकासावर परिणाम करणाऱ्या घटकाचे काय, तर 2 घटकांमध्ये वर्गीकरण केलं जातं. कोणते 2 घटक, अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. मग आहार हा काय आहे, तर आहार हा बाह्य घटक आहे. ठीक आहे. जे आपल्याला पर्यावरणातून किंवा परिसरातून मिळणारे घटक असतात त्यांना आपण काय म्हणतो, बाह्य घटक म्हणतो. मग आहार हा काय आपल्याला परिसरातून मिळतो, मग आहार काय आहे, बाह्य घटक आहे. आहार असेल, कुटुंब असेल, शाळा असेल, मित्रपरिवार असेल, हे काय आहेत, बाह्य घटक आहेत. आणि अनुवंशिक घटकामध्ये, अंतर्गत घटकामध्ये कोणते घटक येतात, तर आपली अनुवंशिकता असेल, आपल्या आंतरग्रंथातून स्रावणारे स्राव असतील. मग या गोष्टी काय होतात, आपल्या अंतर्गत घटकामध्ये येतात. ठीक आहे. मग दोन्हीतला फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न आपला 21 नंबर, बालकाच्या वाढीवर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात जास्त परिणाम होतो. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे की कमेंटमध्ये सांगायचं आहे की बाबा बालकाच्या वाढीवरती कोणत्या घटकाचा सर्वात जास्त परिणाम होतो. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे तुम्हाला 100% व्हिडिओ आवडला आहे, तर एक लाईक केलं नसेल, राहून गेला असेल गडबडीत लाईक करायचं तर नक्की एक लाईक करा. आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणारे जे काही शैक्षणिक ग्रुप असतील, तुमचे जे काही मित्र असतील की बाबा जे TETची तयारी करतात त्यांना सुद्धा काय करत चला, नक्की शेअर करत चला, म्हणजे त्यांना पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.